कारण मीमांसा परिच्छेद. पती किंवा सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक छळाबद्दल प्रत्यक्ष पुरावा असलाच पाहिजे असे नाही. सदर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या चार भिंतीच्या आतमध्ये घडत असतात. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत चालणाऱ्या अर्जामध्ये एखाद्या स्त्रीचा शारीरिक व मानसिक छळ व अवहेलना करून तिच्या पतीने तिला दुर्लक्षित करून व तिचा जाणीवपूर्वक त्याग करून तिच्या उदरनिर्वाहाची कुठलीही व्यवस्था केली नाही. याबद्दलच्या पुराव्याचे मूल्यमापन संभाव्य गोष्टींचे प्राबल्य तत्त्वाने करणे आवश्यक आहे. परिच्छेद. अर्जातील कथने सिद्ध करण्यापृष्ठर्थ अर्जदार हिने स्वतःचा तोंडी पुरावा निशाणी क्रमांक 20 द्वारे सादर केला आहे. सदर सरतपासातील सर्व कथने मूळ अर्जातील कथनांच्या पुनरुच्चारित स्वरूपातील आहेत. त्यामुळे पुनरुक्ती टाळण्यासाठी तिचा उलट तपास पडताळणे योग्य होईल. गैरअर्जदाराच्या विद्वान विधिज्ञांनी अर्जदाराचा सखोल उलट तपास घेतला आहे. सदर उलट तपासाचे बारकाईने अवलोकन करता त्यामध्ये असे आले आहे की गैरअर्जदाराने तिला साधारण 2 वर्ष बरे नांदविले, परंतु त्यानंतर त्रास देण्यास सुरुवात केली. तथापि तिने त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केलेली दिसून येत नाही. तिच्या बहिणीचा घटस्फोट झाल्याने तिने अमान्य केले आहे. तिने असे मान्य केले आहे की सोन्याच्या नेकलेसच्या कारणावरून तिचे सासू चंद्रकला सोबत भांडण झाले होते आणि तेव्हापासून ती माहेरी निघून गेली आहे. तथापि तिने स्वतःहून सांगितले आहे की गैरअर्जदाराने तिला माहेरी आणून सोडले. ती आता देखील गैरअर्जदारासोबत संसार करण्यात तयार आहे, परंतु तिच्या जीवितास धोका असल्याने तिने सांगितले आहे. गैरअर्जदारामार्फत नांदण्यास येण्यासाठी बरेचदा प्रयत्न केल्याचे तिने अमान्य केले आहे. परिच्छेद. सदर तोंडी पुराव्याचा आधार घेत गैरअर्जदाराचे विधिज्ञांनी असा युक्तिवाद केला की अर्जदाराने पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार केलेली नसल्याने तिने अर्जात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. याउलट अर्जदाराचे विधिज्ञांनी असा युक्तिवाद केला की लग्नसंबंध सुरळीत राहावे या उद्देशाने अर्जदाराने तक्रार दाखल केलेल्या नाहीत. निश्चितच पोलीस ठाण्यामध्ये पती-पत्नींचे भांडण पोचल्यास पत्नीने पतीविरुद्ध पहिल्याच क्षणी तक्रार केल्यास पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पती स्वतःच्या पत्नीबद्दल राग मनात ठेवून तिला नांदविण्यास तयार होत नाही. त्यामुळे कोणतीही पत्नी कौटुंबिक हिंसाचाराच्या घडलेल्या घटनांमुळे तात्काळ पोलीस ठाण्यात अर्ज करत नाही. सबब अर्जदाराने पोलीस ठाण्यात गैरअर्जदाराविरुद्ध तक्रार दाखल न करण्याची कृती नैसर्गिक व योग्य आहे. सबब सदर कृतीचा विपर्यास्त अर्थ काढणे योग्य होणार नाही. परिच्छेद.
अर्जदाराने पुढील उलट तपासादरम्यान असे अमान्य केले आहे की गैरअर्जदाराने तिला नांदण्यास घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात गैरअर्जदारामार्फत कुठलाही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याने तिला नांदविण्याचा प्रयत्न केला. या बचावास महत्त्व दिले जाऊ शकत नाही. अर्जदाराने गैरअर्जदारासोबत नांदण्यास तयार असल्याचे कथन केले असले तरी त्यांच्यापासून जीवास धोका आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे. सदर नमूद कारण योग्य असल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराने अर्जदाराला नांदविण्या संदर्भात कुठलेही ठोस पावले उचलले नसल्याचे त्याने घेतलेल्या बचावावरून स्पष्ट होते. यावरून त्याने अर्जदाराचा जाणीवपूर्वक त्याग केल्याचे स्पष्ट होते. परिच्छेद. अर्जदाराची सदर कथने पडताळून पाहता तिला आत्ता देखील गैरअर्जदारासोबत संसार करण्याची इच्छा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तिच्या सोबत झालेल्या कौटुंबिक हिंसाचारामुळे तिला सासरी गेल्यानंतर चांगले नांदविण्या संदर्भात हमीची आवश्यकता असल्याचे तिचे कथनावरून स्पष्ट होते. निश्चितच विवाहित स्त्रीस सासरी मानसिक व शारीरिक छळ झाल्यास तिच्या मनामध्ये स्वतःच्या जीवितवाबाबत भीती निर्माण होते, ज्याबाबत हमी दिल्यास तिला खात्री निर्माण होऊ शकते. त्यामुळे तिने केलेली कथने असंयुक्तिक वाटत नाही.